जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. पशूनां पतिं पापनाशं परेशं, गजेन्द्रस्य कृतिं वसानं वरेण्यं. जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं, महादेवमेकं स्मरामि स्मरारिं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि. विठ्ठला.
नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवणी माथा, साष्टांग आता दंडवत। दुसरी वंदू सारजा, जे चतुराननाची आत्मजा, वाकसिद्धी पाविजे सहजा, तया चरण ओजा दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावन, प्रसन्न होती श्रोतेजन, त्या माझे नमन दंडवत। आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, त्या माझे नमन दंडवत। आता वंदू रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, त्या माझे नमन दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे कासारवाडी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या ठिकाणी आज हरिदिनी म्हणजे एकादशी, आणि एकादशी निमित्त आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा। या सेवेचे आयोजक आमचे परमस्नेही, ज्यांचे वडिलांनी या ठिकाणी विण्याची सेवा केली, दत्तराव फड, आज आपल्यामध्ये जरी नसले तरी कार्यरूपानं तुका म्हणे एका मरणाची सरे पण उत्तमची उरे कीर्ती मागे, विनेकरी म्हणून अखंडपणे इथं सेवा केली। अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, आणि तीच वडिलांचा वारसा म्हणजे माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी शरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, आणि केला भोगवटा आम्हाला गे, म्हणजे त्यांचे चिरंजीव कृष्णा हरिभक्तपरायण कृष्णा महाराज, कृष्णा दत्तराव फड म्हणजे दत्तराव मामाचे चिरंजीव, त्यांनी मला या सेवेचं निमंत्रण दिलं आणि हा सेवेचा योग प्राप्त झाला। कृष्णा भाऊला मनापासून धन्यवाद देतो। त्याचं कारण 1 वर्षापासून ते माझ्या मागे होते। मागच्या वर्षी मी त्यांना म्हणलं तारीख रिकामी नाही, पण त्यांनी आपला हट्ट सोडला नाही। त्यांचं माझ्यावर असलेलं विशेष प्रेम यातून दिसून येते, म्हणून कृष्णा महाराजांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पखवाजवादक असतील, गायक असतील, सर्वांच्या उपस्थितीत ही सेवा आहे, म्हणजे सर्वांना श्रोत्यासहित सर्वांना धन्यवाद आहेत। आणि गावसुद्धा पारमार्थिक पार्श्वभूमी आहे, म्हणजे पूर्वीपासूनच परमार्थात गाव असल्यामुळंच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकादशीची सेवा होत असते। नाहीतर गावोगावी आम्ही पाहतो मोठमोठ्या कार्यक्रमात सुद्धा फार कमी अल्प प्रतिसाद आहे, बऱ्याच ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे, म्हणजे संमिश्रपणे चालत राहते। परंतु या ठिकाणी आनंद वाटला, प्रसन्नता वाटली आज हरिदिनी या सेवेचं केलेलं आयोजन, आणि या एकादशीनिमित्त कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे। जगद्गुरु जगद्वंदनीय विश्ववंद्य देहुनिवासी वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे, आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय समस्त जगाला सांगतात की ज्ञान कर्म भक्ती प्रत्येक उपासना ज्याच्या त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पण त्याच्यामध्ये मला वाटतं की सगळ्यांना अनुसरता यावा असा मार्ग आहे भक्ती। आणि भक्तीचा मार्ग, भक्तीचा जिव्हाळा ज्याला कळाला तो खरोखर दैवाचा पुतळा देवच आहे। म्हणून भक्तीचा जिव्हाळा जाणावा माणसानं आणि तो टिकवावा, यासाठी तुकोबाराय म्हणतात की मला असा जर कोणी भक्त भेटला तर
त्यापेक्षा मला ज्ञानी किंवा एखादा मोठा पंडित असेल, शहाणा असेल, याला जास्त मी किंमत देणार नाही, तर त्या भक्ताला किंमत देणार की जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो आणि ज्याचं चित्त नामरूपात जडलेलं आहे. फक्त नामस्मरणाशिवाय दुसरं त्याच्या चित्तात काहीच नाही. अशा नामधारकाचा मी दास व्हायला तयार आहे, त्यांचा अंकित व्हायला तयार आहे. अशा पद्धतीची भक्ती, मग त्याच्यात 9 प्रकारची जी नवविधा भक्ती आहे, ती नवविधा भक्ती जो जाणतो तो खरा शुद्ध आहे, तो खरा दैवाचा पुतळा आहे. अशा सरळ सरळ अर्थाचा हा अभंग आहे. विठ्ठला आज विशेष पर्व काळावर शेवा आहे, त्याच्यामुळे एकादशीचं महात्म्य थोड्या वेळात सांगतो, नंतर आपल्या अभंगाकडे जाऊ. एकादशी म्हणजे काय की 10 पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि 11वं मन, म्हणजे असा 11 इंद्रिय देवाला देणे. 15 दिवसातून 1 दिवस तरी देवाच्या नामचिंतनात पूर्णपणे राहायचं. मग त्याच्यामध्ये उपवास करायचा. तसं तर व्रत किती दिवसाचं आहे? 3 दिवसाचा आहे. दशमी व्रताचा आरंभ. दशमीला 1 भुक्त राहायचं, दिंडी जागरण कीर्तन करायचं. एकादशीला पूर्ण निराहारी राहायचं दुसरा दिवस, आणि द्वादशीला पारण सोडायचं, क्षीरापती घ्यायच्या. असं किती दिवसाचं व्रत आहे? 3 दिवसाचं व्रत आहे. असं जो कोणी एकादशीचं व्रत करतो त्याला काय फळ प्राप्त होते? तर एके ठिकाणी एकादशी व्रताचं फळ सांगितलंय. ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. नेमे आचरती जन, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, गाती ऐकती हरी कीर्तन, गाती ऐकती हरी कीर्तन, गाती ऐकती हरी कीर्तन. ते समान विष्णूची, हे समान विष्णूची, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान, ऐका व्रताचे महिमान. ऐका व्रताचे महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णुशी. विष्णू समान आहेत ते, म्हणजे विष्णू पदम वापनोती, अशा पद्धतीनं विष्णू समान आहेत. म्हणून एकादशी व्रत
ज्यांनी केलं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कुणाचं नाव आहे? रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. रघुकुळामध्ये म्हणजे इक्ष्वाकू कुळात, इक्ष्वाकू कुळामध्ये रुक्मांगद नावाचा राजा झाला कांतीपुरी नगरीमध्ये. आणि त्या रुक्मांगद राजानं एकादशीचं व्रत केलं. एकट्यानं केलं नाही, आपल्या पत्नीला सोबत घेतलं, मुलगा धर्मांगद त्यालाही सोबत घेतलं आणि संपूर्ण गावातच दौंडी दिली. एकादशीचं व्रत सर्वांनी करायचं. त्याचं फळ त्याला काय मिळालं की सगळी नगरीच्या नगरीच वैकुंठाला गेली. कुणाची? रुक्मांगद राजाची. म्हणून एकादशीचं व्रत, व्रता माझी व्रत एकादशी पावन दिंडी जागरण देवा प्रिय, असं हे एकादशीचं व्रत आहे. किंवा एके ठिकाणी नामदेव महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव नारा महाराज म्हणतात की आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी आणि कनेनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार म्हणे नामयाचा नारा. आणि ऐशी आमुची परंपरा, आमच्या घरातली परंपरा आहे म्हणले की एकादशी आम्ही करतो. आम्हा व्रत एकादशी कधीपासून? आमच्या घरात 14 माणसं, त्यांनी इतिहास सांगितला. 14ला 14 एकादशी, 14ला 14 एकादशी करणारे हरिभक्त नामधारक होते. कोण कोण? नामदेवरायाचे वडील दामा शेट्टी, आई गोनाई, दोघंही एकादशीचं व्रत करायचे. दोघंही हरिभक्त होते, विठ्ठलाचे भक्त होते. नंतर नामदेव आणि राजाई, नामदेवाची पत्नी राजाई. नामदेवाला पुन्हा 4 मुलं झाले, नारा, विठा, गोंदा, महादा. हे नामदेव महाराजाचे 4 मुलं आहेत. 4 मुलं झाल्यावर पुन्हा 4चे 2-2 हात पुढे 4 हात झाल्यास म्हणजे लग्न झाल्यास 4 सुना आल्या. सुनाईचे नाव लाडाई, येडाई, गोडाई, साखराई. त्या 4 म्हणजे किती झाले? 4 आणि हे 4 8, 8 आणि हे म्हातारी 2 10 झाले. आणि कोण राहिले? लिंबाबाई लेकी, आऊबाई बहिणी. किती झाले? 12 झाले का 14 झाले? नीट मोजा. कोण राहिलं मग? 14 झाले पाहिजे बरोबर. आणि 15वी दासी जणी आहे त्यांच्या घरी. असं 15 माणसाचं कुटुंब आहे. एकदा पुन्हा मोजा तुम्ही, चुकले वाटाले आपले. 4 2 8, हे 2 आई वडील 2 10 आणि नामदेव महाराज आणि त्यांची पत्नी 12. आणि त्याच्यानंतर म्हणजे लिंबाबाई लेकी, आऊबाई बहिणी त्या 2 14 आणि 15वी दासी जणी. एकाच घरात मला सांगा 15ला 15 हरिभक्त नामधारक. साधी गोष्ट आहे. पूर्व पुण्याईनं हे एक कुटुंब असं झालं की त्या कुटुंबात हरिभक्ती त्यांना वंश परंपरेनं आली, ती त्यांनी टिकवली. विठ्ठला नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 14 जण हरीचं स्मरण करतात. 15वी दासी जणी आहे त्यांच्याकडे आणि सर्व भक्त. अशा पद्धतीनं ते सुद्धा म्हणतात नारा महाराज की म्हणे नामयाचा नारा किंवा विनवी विष्णुदास नारा ऐशी आमची परंपरा. आमची ही परंपरा आहे. एकादशीचं व्रत आम्ही करतो.
रुक्मांगदानं जसं केलं त्याच्यानंतर द्वादशीचा छंद कुणाला अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला, प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटला, असा एक अभंग आहे. त्याच्यात सगळ्यांचं सांगितलेलं आहे. दुर्वास मुनी आल्यानंतर कुणाकडं अंबऋषी राजाकडं परीक्षा घेण्यासाठी आले. अंबऋषी राजा द्वादशीचं व्रत करायचा. आता द्वादशीची पारणं सोडण्याची वेळ जवळ आली आणि अचानक दुर्वास मुनी आले. आता काय करायचं? राजा म्हणला तुम्ही नदीवर जाऊन गंगेवर स्नान करून या आणि नंतर आपण पारणं सोडू. इकडं पारण्याचा मुहूर्त टळून जात होता म्हणून राजानं आपल्या सद्गुरूला विचारलं, कुलगुरूला, कसं करायचं? कुलगुरू म्हणले पारण्याची वेळ टळली नाही पाहिजे आणि आपल्या दुर्वास मुनीचा शापही लागला नाही पाहिजे. कारण दुर्वास मुनी म्हणजे सगळेजण त्यांना भ्यायचे, भीती होती. कशामुळं? शाप द्यायचे आणि त्यांचा शाप लागायचा, खरा व्हायचा. मग काय करावं? राजानं सद्गुरूनं सांगितलं की पारण्याचा मुहूर्तही टळत नाही, तुम्ही काय करा, देवाला नैवेद्य समर्पित करा आणि तीर्थप्राशन करून पारणं सोडा. असं केलं. कुणं? अंबऋषी राजा भगवत भक्त होता. तितक्यात दुर्वास मुनी आले. दुर्वास मुनी रागात आले. मी येण्याच्या अगोदर पारणं सोडले असं कळाल्याबरोबर दुर्वास मुनीला राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी आपल्या जटेतून एक कृत्य तयार केली आणि ती कृत्य राजाच्या अंगावर सोडली. कुणाच्या? अंबऋषी राजाच्या. आता ती कृत्या अंबऋषी राजाला नष्ट करणार. तितक्यात देवाला कळवला, पडता जड भारी दासी आठवावा हरी. राजानं हरीचं स्मरण केलं. हरीचं स्मरण केल्याबरोबर मग आड घाली सुदर्शन. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. पण परमानंद प्रकटणं आणखी पुढे बाकी आहे. थोडंसं आपण लवकरच पुढे गेलो. मी काय सांग, कथा कुठपर्यंत आली होती पुन्हा एकदा लक्षात घ्या. सुदर्शन चक्र देवानं सोडले. कुणाच्या अंगावर? त्या कृत्याच्या अंगावर. कृत्या सोडली कुणा? सगळे सावधपणे ऐकायलेत ना. दुर्वास मुनीनं कृत्या अंबऋषीच्या अंगावर सोडली. आता भगवत भक्ताचा छळ झाल्यास भगवंत शांत बसेल का? मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. देवानं सुदर्शन चक्र मधात घातलं आणि त्या कृत्याच्या मागं लावलं. कृत्या एका चक्रामुळं नष्ट झाली. आता नष्ट होऊन ते चक्र शांत होत नव्हतं. माझ्या भक्ताला त्रास, तो मला त्रास. देव म्हणले
हरिभक्ताला त्रास झाला तर ते देवाला सहन होत नाही. हरिभक्ताची कोण्याही न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. आता देव रागात आला. राजा म्हणायला लागला, ठीक आहे चूक झाली, दुर्वासांना रागाला काय हरकत नाही. देव म्हणला, नाही आता मी दुर्वासांना सोडणार नाही. माझ्या हरिभक्ता अंब ऋषीचा जर तो छळ करीत असेल तर तो दुर्वास असो का आणि कोणतेही ऋषी असो, आता माझं सुदर्शन चक्र त्या दुर्वास मुनीच्या मागेच लागणार. आणि ते चक्र मागं लागल्यावर दुर्वास मुनी पळायला लागले. त्यांना माहित आहे आता सुटका नाही. सगळ्या देवाकडे गेले. सगळे देव म्हणले ते विष्णूचं सुदर्शन चक्र आहे, आमच्याच्यानं ही गोष्ट होणार नाही, तुमचं रक्षण होणारच नाही. मग माझं रक्षण करता कोणी आहे की नाही म्हणले. तर सगळे देव म्हणले ज्याच्यामुळं हा कुटाणा घडलाय, तुझ्या मागे चक्र लागले ना. कुणाला म्हणले? ऋषी मुनी. कोण? दुर्वास मुनींच्या मागे. दुर्वास मुनी म्हणजे साधारण नाहीत, एकेरी शब्द सुद्धा वापरणं बरोबर, कारण दुर्वास मुनीचा अधिकार फार मोठा आहे. दुर्वास मुनी बोलले म्हणजे ते व्हायचंच, आणि त्यांचा रागच तसा होता. म्हणून कुणी सुद्धा दुर्वास मुनी आले म्हणलं की अगोदर त्यांच्या शापालाच घ्यायचे. जमदाग्नीचा राग कसा होता? जमदाग्नीचा राग असा होता की बायकोला फक्त फुलं आणि पाणी आणायला उशीर झाला होता पूजेला, रेणुका मातेला, तर सगळ्या मुलाला सांगितलं हिचं मुंडकं उडवा. आता आईचं डोकं उडवायचं, आईला मारायचं, हे पाप कोणी करील का? कोणताच मुलगा तयार होईना जमदाग्नीचा आणि त्या रेणुकेचा. मग एक मुलगा तयार झाला, त्याचं नाव परशुराम. परशुराम, भार्गव परशुराम भगवंताचे अवतार आहेत. परशुराम बी जमदाग्नीपेक्षा रागीट. तो 8ही पहार परजुनी असे. परशु लावूनच असायचे, 8ही पहार परजुनी असे म्हणले ज्ञानोबा. इतके तापट. कोण? परशुराम. परशुरामानं आईचं मुंडकं उडवलं. जमदाग्नी खुश झाले, म्हणले बाळा तुझ्यावर खुश आहे, तुला जे पाहिजे ते वरदान माग. आता परशुराम म्हणले पहिल्यांदा माझ्या आईला जिवंत करा. काय म्हणले? माझ्या आईला जिवंत करा, आणि माझ्या आईला मी मारलंय असं स्मरण राहू नये, म्हणजे माझा राग राहणार नाही. हे का दोन्ही कामं तुम्ही करा बस. तथास्तु म्हणले. कमंडलूतलं पाणी घेतलं आणि रेणुका मातेच्या अंगावर शिंपडल्याबरोबर रेणुका माता जिवंत झाली. इतका राग कुणाचा होता? जमदाग्नीचा. म्हणून जमदाग्नीचा अवतार आहेस का म्हणतात एखाद्या रागीट माणसा. तसाच राग कुणाचा होता? या दुर्वास मुनीचा. पण देव म्हणले भक्तावर राग नाही, अभक्तावर करू दे ना राग, काय अडचण नाही. अभक्ताला मी सुद्धा भक्ता राखे पायापाशी, पण दुर्जनाशी संवारी. माझ्या भक्ताला त्रास, साहत गोविंदा नाही त्याचे. मला सहन होत नाही म्हणले देवा. कुणाला सहन होईल? माझ्या भक्ताला त्रास दिलेला मी त्याला सोडणारच नाही. त्रिभुवनात फिरले. कोण? दुर्वास मुनी. चक्र मागे दुर्वास पुढे, चक्र मागे दुर्वास पुढे. भीत भीत शेवटी शरण यावं लागलं अंबऋषी राजालाच. राजाच्या पायावर डोकं ठेवलं की चक्र शांत झालं. शांत झालं का? आता शरण आले, आणि शरण आलं की देव त्याला आपल्या पदरात घेत असतो. मग म्हणले काय हरकत नाही. राजा म्हणला मुनीवर, मी 1 वर्षापासून वाट बघतोय, पारणं सोडलं नाही. आता तुम्ही सिंहासनावर बसा आणि मग आपण दोघं, तुमची मला एकदा पूजा करू द्या. पाद्यपूजा केली, ऋषींना वंदन केलं, आणि नंतर पारणं दोघांनी एकत्रित सोडलं. मग आता दुर्वास मुनीनं कृत्या नष्ट केली तेव्हा एक शापही देऊन टाकला होता. तो शाप मी तुम्हाला सांगितला नाही. कसा होता तो शाप? की अनेक योनीमध्ये तुला जन्म घ्यावे लागतील, 10 जन्म तरी घ्यावेच लागतील. आता काय करायचं म्हणले? हे बी त्रासच आहे की भक्ताला. देव म्हणले मी असताना मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, आणि वाट दावी करी धरोनिया. मी काय करणार? मी इथं असताना भक्ताला त्रास, त्याचा शाप देवानं स्वतः घेतला, आणि अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले. किती घेतले? अंब ऋषीचे सोशी गर्भवास. अंब ऋषी कारणे देवानं 10 जन्म घेतले. कोणते कोणते? मत्स्य अवतार झाला, कुर्म अवतार झाला, त्याच्यानंतर मत्स्य म्हणजे माशाच्या रूपानं देव आले, आणि शंकासुरानं नेलेले वेद परत आणले. त्याच्यानंतर कुर्म अवतार कधी झाला? समुद्र मंथनाच्या वेळी पाठ दिली. मंदराचल पर्वताला पाठ दिली, आणि देव दानवानं मिळून काय केलं? समुद्र मंथन केलं. त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आले, आणि हलाहल विष सुद्धा बाहेर आलं. आज सोमवार आहे, ते विष कुणं पेलं बाबा? महादेवानं पेलं. म्हणून निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. कंठ निळा झाला. जगाच्या कल्याणासाठी ते हलाहल विष महादेवानं प्राशन केलं. कुणातच ताकद नव्हती.
बाकीचे 14 रत्न घेण्यासाठी सगळ्याची चढावड. लक्ष्मी घेतली विष्णूनं, ऐरावत इंद्रानं, सगळ्यांनी एक एक रत्न घेतली, पण हलाहल विष्णूनं घेतलं महादेवानं. म्हणून शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय. आजच्या दिवशी सोमवार आहे आणि आज डबल व्रत आहे. तुम्हाला हे एक सांगतो, लक्ष आलं मला महादेवावरून. आज 2 व्रत आहेत, एकादशी आणि सोमवार. बरोबर आहे. बऱ्याच जणाला सोमवार आहे, बऱ्याच जणाला दोन्ही आहे. म्हणून आज डबल फळ आहे. डबल फळ देणारी मशीन म्हणा किंवा काय म्हणा. एका व्रतात 2 फळ आहेत आज. त्याच्यात महाकुंभ पर्व चालू आहे. कुंभमेळा, महाकुंभ म्हणजे 144 वर्षांना आलेला महाकुंभ. आणि दर 4 वर्षांनी येतो तो कुंभमेळा. हे महाकुंभ आहे. 12 वर्षानं 12 गुणिले 12 144, 12चा वर्ग. म्हणून महाकुंभ चालू आहे. नुकतीच तोंडावर आता उद्या परवा शिवरात्री आलेली आहे आणि आज एकादशी सोमवार आहे. त्या पर्व काळावर तुम्ही आहेत. तुकोबराय म्हणले हे व्रत जे करतात त्याला खूप फळ मिळते, पण एवढे पर्व काळ येऊन एखाद्यानं जर व्रत नाही केलं तर काय होईल म्हणला एक माणूस. नाही ना, तर काय होईल. एकादशी व्रत सोमवार न करीती. एकादशी व्रत सोमवार. शब्द नीट आहे का. एकादशी व्रत सोमवार न करीती. कोण त्याची गती होईल नेनो. कोण त्याची गती होईल. कोणाची गती होईल नेनो. एकेरी घेऊ आता, कारण पुन्हा वेळ होईल. एकेरीच प्रमाणे म्हणा. तुम्हाला पुन्हा 11ला आपल्याला सुटावं. जास्त पुन्हा विषय तसाच राहून जाईल. एकेरी म्हणा आणि शब्द बरोबर म्हणा. एकादशी व्रत सोमवार न करीती आहे. काय न आहे मध्ये न आहे, करीती नाही, जे करत नाहीत. एकादशी व्रत सोमवार न करीती. कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ. आंधळी सकळ बहिर्मुख. तुकोबाराने 2 विशेषण वाढले. आंधळी सकळ म्हणजे सगळे आंधळे आणि बहिर्मुख. इंद्रिय कसे आहेत. बहिर्मुख, बाहेर धावतात. विषय आले की पळाले. विषय आले की इंद्रिय पळाले. मग त्या बहिर्मुख इंद्रियाला अंतर्मुख करायचे. त्यालाच एकादशी म्हणायचं. मन देवात द्यायचं. मयेव मन आदत्सो मयी बुद्धिम निवेश निवशिष्यसी मयेव आता ऊर्ध्वम न संशय. देव 12व्या अध्यायात म्हणतात, तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. पै भक्ती एकी मी जाणे, ते तर सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. म्हणून भक्तीचा आग्रह धरला. आपला विषय कुठपर्यंत आला होता सांगा. कुठपर्यंत विषय आला होता. सोमवार आणि एकादशी दोन्ही एकत्र आलेत, म्हणून दोन्हीचा पर्व काळ आहे. दोन्ही व्रत सांगितले आणि दोन्ही जे करीत नाहीत ते बहिर्मुख. म्हणून अंतर्मुख व्हायचे आणि अंतर्मुख होऊन हे व्रत करायचे. मग त्याचं फळ हे काय. देवतिळी आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरीचा मळ. त्या दिवशी सुना पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. महाकुंभात स्नान केलं, कोणाला जाणं झालं नाही, मानसिकरित्या जरी तुम्ही जाऊन आला तरी स्नान घडते. एखाद्याला जायची इच्छा आहे, मला कुंभमेळ्याला जायचंय म्हणून संसाराच्या व्यापानं एखाद्याला जाणं नाही झालं तर काय करायचं. तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे हे वर्म बहुपुण्य. घरीच बसून मानसिकरित्या तीर्थ करू शकता तुम्ही. तुकोबाराने सोपी आयडिया दिली. काय काय प्रमाण सांगितलं मी.
तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. जाग्यावर बसूनच फक्त अपेक्षा करायची मला कुंभमेळ्यात स्नान घडावं म्हणून. काय होईल? जाणावे हे वर्म बहुपुण्य म्हणले तुकोबरा. म्हणजे हेच वर्म आहे. मग भक्तीचे हे वर्म जयाची हाती. ज्याच्या हातात हे वर्म आहे त्याला पुढे काय अवघड नाही. म्हणून आपलं चालू होतं की नंतर अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. इथपर्यंत आपला विषय आलता की देवानं ते चक्र शांत केलं आणि अंबऋषीचा शाप स्वतःवर घेतला आणि अंबऋषीचे सोशी गर्भवास. अंबऋषीचे सोशी गर्भवास. मग देवानं ते 10 अवतार घेतले. त्याच्यातला आपला कुर्म अवतारापर्यंत आलो होतो. कुर्म अवतार समुद्र मंथन. त्याच्यानंतरचा अवतार झाला वराह अवतार. वराह अवतार हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दोघे भाऊ. त्यातला हिरण्याक्ष दाढेत पृथ्वीला घेऊन रसातळाला जात असताना देवानं वराह अवतार घेतला आणि पृथ्वीला वाचवलं. त्याच्या पुढचा अवतार झाला नृसिंह अवतार भक्त प्रल्हादासाठी. कोणासाठी? भक्त प्रल्हाद. हिरण्यकश्यपूनं भक्त प्रल्हादाला नामचिंतनावरच बंदी घातली. पण पोरग स्वतःच कसं निघालं? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता. प्रल्हाद नारायण नारायण स्मरण करत राहिला आणि त्या स्मरणाच्या बळावर त्याला किती जरी त्रास झाला उकळत्या त्याला टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं. हिरण्यकश्यपूनं त्याला मारण्याचे नाना प्रयत्न केले. परंतु जर भगवंत आपल्यासोबत असेल तर कोणी आपल्याला मारू शकत नाही. देव तारी त्याला कोण मारे? देव सहाय्य सखा झाला ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. किंवा देव जर सहाय्य असेल आपल्याला तर आपल्या जीवाला धोका नाही. कारण कुणाची साथ आहे? देवाची. द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवाच्या घरी देव असल्यावर पांडवावर आलेले सगळे संकट कुणा निवारण केले? एकट्या देवानं निवारण केले. किती संकट आले अर्जुनावर. अर्जुनावर एवढे संकट आले तेवढेही संकटाचं निवारण देवानं केलं. का केलं? तर अर्जुन भक्त होता म्हणून आपण सुद्धा भक्त व्हायचं. विठाला मग नृसिंह रूपानं देव आले आणि हिरण्यकश्यपूचा नाश केला आणि भक्त प्रल्हादाला अभय दिलं. आणि देव नृसिंह रूपानं त्या ठिकाणी आले आणि आपल्या हिरण्यकश्यपूचा वध केला. हे कोणता अवतार झाला देवाचा? नृसिंह अवतार. नृसिंह अवतार झाल्यावर पुन्हा परशुराम अवतार झाला. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. कारण परशुरामाचे वडील हातात सांगितलं तुम्हाला जमदाग्नी. तेवढेही तापट असून जमदाग्नीजवळ एक कामधेनू होती. ती कामधेनू एका सहस्त्रार्जुन कार्तवीर्य सहस्त्रार्जुनानं चोरून नेली. चोरून नेली तर नेली, पुन्हा वडिलाची हत्याही केली. म्हणजे जमदाग्नीला मारून टाकलं. मग परशुरामाला कळाल्यावर परशुराम चिडले. क्षत्रिय त्यावेळेस उन्मत्त झाले होते सगळे क्षत्रिय. परशुरामानं पहिल्यांदा स्टार्टिंगच कुठून केली? भवनीच केली. कार्तवीर्य सहस्त्रार्जुनापासून. माझ्या बापाला ज्यानं मारलं पहिला बदला त्याचा घेतला आणि 21 वेळा पृथ्वीवरले क्षत्रिय नष्ट केले. असा अवतार कोणाचा होता? परशुरामाचा. परशुरामाचा अवतार झाल्यावर पुढे रामाचा अवतार झाला. मग रामानं सांगितलं की क्षत्रिय सत्ताही महत्वाची आहे. क्षत्रियाला मारून जमणार नाही तर क्षत्रिय रक्षण करण्यासाठी महत्वाचे आहेत. म्हणून रामानं क्षत्रिय कुळात अवतार घेऊन क्षत्रियाचं रक्षण केलं. परशुरामानं मग कुठं जायचा निर्णय घेतला? तीर्थयात्रेला. परशुराम तसे तर चिरंजीवी आहेत. 7 चिरंजीव आहेत. त्याच्यात परशुराम बी चिरंजीव आहेत. आणखी कलियुगात आहेत 7 जण आहेत कलियुगात. असं समजू नका. कोण कोण? अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृप परशुरामश्च सप्ते ते चिरजीविन. हे 7 जण चिरंजीव आहेत. त्याच्यात परशुराम आहेत. मग नंतर रामाचा अवतार झाला. रामानं क्षत्रिय सत्ता पुन्हा मजबूत केली. क्षत्रिय उन्मत्त झाले होते. त्यांना समजून सांगितलं की तुमचं कार्य काय आहे? क्षत्रियाचं कार्य काय? धैर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम. हे क्षत्रियाचं कर्म आहे. प्रत्येकाला देवानं कर्म वाटून दिले. कुणाकुणाला कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्राशापी स्वभावजम. ज्याचे त्याला वाटून दिले. शमोदमस्तपशोचम अहिंसा शांतिरार्जवम ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. हे ब्राह्मणाचं कर्म आहे. ज्याचे त्याला 4 वर्णाला कर्म वाटून दिले होते. म्हणून चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा. ही गुण आणि कर्माची विभागणी देवानं करून दिली होती. नंतर मानवानं काय केलं? त्या चातुर्वर्ण व्यवस्थेत सगळी सुडबुड करून टाकली आणि उच्च निचतेचा भेदभाव आपणच आणला आणि आपणच चांगली
व्यवस्था मातीत घातली. विठाला विठाला. चला, बराच इतिहास होत राहतो असा. कुठपर्यंत आला इतिहास? रामापर्यंत. आता राम झाल्यावर पुढचा अवतार, परिपूर्णतम अवतार कोणाचा आहे? भगवान श्रीकृष्णाचा. कृष्णस्तु भगवान स्वयं वसुदेव सुतम देवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. जगताचा गुरु जन भगवद्गीतेच्या रूपानं जगताला तत्वज्ञान दिले. अर्जुनाला निमित्त केलं, अर्जुनाला निमित्त केलं आणि देवानं सगळ्यांना भगवद्गीता दिली. सगळ्यांना निमित्त मात्र भव सव्यसाचे न. अर्जुनाला सांगितली गीता, आपल्याला नाही का ती? हजारो वर्ष मार्गदर्शन करणारा ग्रंथ दिला. भगवान श्रीकृष्णाचा अवतार वर्णन करायला काल्याचं कीर्तन आणि त्यापेक्षाही भागवत. भागवतामध्ये तुम्ही भगवान कृष्णाच्या लीला ऐका, त्याचं संपूर्ण चरित्र ऐकल्यावर तुम्हाला कृष्णाचा अवतार किती महान आहे, त्यानं केलेलं कार्य किती महान आहे हे लक्षात येईल. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे कृष्णम वंदे जगद्गुरुम आहेत. हे 8वा अवतार. 9वा अवतार मौन अवतार देवानं धारण केला, त्याला बौद्ध अवतार म्हणतात. 9वा अवतार मौन अवतार. देवानं बोलणंच सोडून दिलं, लोकांना बोलून फायदा नाही म्हणले, करायचं तेच करणार आहे. आणि आता पुढे होणारा अवतार आहे कल्की अवतार. हे 10ला 10 अवतार देवानं अंबऋषीसाठी घेतले. म्हणून अंबऋषी कारणे एका द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. विठाला आपल्या आता मूळ विषयाकडे येऊया. देवाची भक्ती करणं म्हणजे काय करणं? आता मला सांगा, एखादा मी म्हणलं हा भक्त आहे, तो भक्त आहे, तुम्ही ठरवू शकता का? देवच फक्त ठरवू शकतो. आणि भक्ती ही काय बाह्य कृती नाही, वृत्ती आहे. कृती आहे का वृत्ती आहे? आंतरिक वृत्ती भक्ताची पाहिजे. मग कपडे कोणते असो, कपडे कोणतेही असो, पॅन्टवर असो का जीन पॅन्टवर असला तरी ऋषी असू शकतो आणि धोतीमध्ये असला तरी राक्षस असू शकतो. असं थोडं सांगता येते. वृत्तीवर अवलंबून आहे. कशावर? भक्ताची वृत्ती कशी असावी त्याच्यासाठी देवानं 12वा अध्याय सांगितला. 36 लक्षणं ज्याच्यात आहेत त्याला भक्त म्हणा म्हणले देव. कुणाकुणाला? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. कोणकोणते गुण असले पाहिजे त्यात? कुणाचा द्वेष करायचा नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्र सर्वासोबत मैत्री असावी. करुणा, मैत्र करुण एवच. निर्ममो, निरंकार, अहंकार नसावास. निर्ममो निरंकार. समदुःख सुख क्षमी, सुख दुःखात समवृत्ती पाहिजे त्याची. कशी वृत्ती? सुख दुःख समान, सर्व समान वृत्ती पाहिजे. त्याच्यानंतर सुख दुःख. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. निर्ममो निरंकार समदुःख सुख क्षमी. संतुष्ट सतत योगी, संतुष्ट असला पाहिजे, सतत देवाशी जोडलेला असला पाहिजे. बघा भक्ताचे लक्षण आपल्यात आहेत का तपासा. म्हणजे भक्त आपण म्हणायला पात्र आहेत का? मला एवढंच सांगायचं तुम्हाला, कारण 12व्या अध्यायातले 36 लक्षण. देवबापा आहेत का इथं कोणी? नाहीत का? लग्न जुळवायचं असल्यास 36 गुण जुळतेत का? वधूचे आणि वराचे, म्हणजे नवरा बायकोचे होणाऱ्या, नवरदेव नवरीचे जुळत असले तर लग्न यस म्हणतात देवबापा. नाही तर काही फॉल्ट असला तर नाही नाही, यांचे गुण जुळत नाहीत, लग्न करण्यात मजा नाही म्हणले, होऊन उगं तमाशा होण्यापेक्षा लग्न करू नका म्हणतात देवबापा. का? गुण जुळत नाहीत. तसं देव सांगतात की 36 गुण जर जुळले तर माझ्याशी लग्न होते, म्हणजे मी त्याला भक्त हे प्रमाणपत्र देतो. एक जरी गुण कमी असला तर त्याला भेटत नाही. मग संतुष्ट म्हणजे आहे त्याच्यात यदृच्छा लाभ संतुष्टो. देवानं जे दिलंय त्याच्यात समाधान पाहिजे. देवानं दिलंय त्याच्यात समाधान. आहेत का माणसं? असो चित्ती असू द्यावे.
अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. अशी वृत्ती झाली तर भक्त म्हणा स्वतः, नाहीतर अभक्त. पुन्हा ऐका, संतुष्ट पर्यंत आले, एक एक सांगायला रात्रच होऊन जाते. संतुष्ट सततही योगी म्हणजे सतत देवाशी जोडलेला. संतुष्ट सततही योगी यतात्मा दृढ निश्चय. दृढ निश्चय पाहिजे भक्तीमध्ये. आपला जर आज भजनाला आलं आणि एखाद्या जरा भजन करू लागलं, त्याच्या घरी काही दुःखाचा प्रसंग घडला, शेळीचं पिल्लू जरी मेलं, नाही उद्यापासून भजन बंद. कसं काय दिसणार मंदिरात, एवढं भजन करून काय उपयोग आहे? काय झालं? शेळीचं पिल्लू मेलं, देवानं आमचं पिल्लू मारावं का? ते तिकडं रोज आमचा शेजारी कधीच भजनाला येत नाही, त्याच्या शेळीनं 3-3 पिले दिले, आमचं हाय त्याच्यातलं एक नेलं. मग भजन करून फायदा काय झाला? असं कोण विचार करतंय? नाही 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 नाही, प्रमाणच बसत नाही, नाही बसत. पडता जड भारीचा इथं नाही समज. काय चालू होतं आपलं? दृढ निश्चय चालू आहे. दृढ निश्चय. भक्ताचा स्वधर्म सिंगलच प्रमाण घ्या. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी, असे प्रमाण बसतात. पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी म्हणजे दृढ निश्चय. संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चया. भक्ताचा दृढ निश्चय पाहिजे. शेळीचं पिल्लू मेलं म्हणजे काय झालं? अहो, ज्यांचं सगळंच बुडालं ते सुद्धा म्हणतात बाईल मेली मुक्त केली. देवासाठी मोकळा झालो म्हणले. दुष्काळी आटिले द्रव्यनेला मान, स्त्री एके अन्न अन्न करिता मेली. तरी सुद्धा तुकोबरायची पहिली पत्नी मेली, रखुमाबाई दमा होऊन मेली. आता तुकोबराई तर एवढे तर मोठे भक्त आपण नाहीत, तरी त्यांची पत्नी मेली. मुलगा दुष्काळात गेला. दुष्काळी आटिले द्रव्यनेला मान, होत्या तेवढ्या सावकारकीच्या वह्या इंद्राने बुडवून टाकल्या. किती संकट आहेत, तरी सुद्धा त्यांचा दृढ निश्चय कायम आहे. देवावरच निष्ठा आहे. त्याला म्हणायचं निष्ठावंत भाव किंवा यतात्मा दृढ निश्चय. नामदेवराय म्हणतात, देह जावो अथवा राहो पण पांडुरंगी दृढ भाव. चरण नो सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथा. आओ परी मज आवडो कीर्तने. त्याची सुरुवात काय? परी मज आवडो कीर्तने म्हणजे तुटो हा मस्तक भंगो देह, असं काहीतरी एक प्रमाण आहे बघा. परी मज आवडो कीर्तने म्हणजे एवढा दृढ भाव पाहिजे. चला मला सांगायचं यतात्मा दृढ निश्चय. उदाहरण सांगायचं तुम्हाला, 1-2 मिनिटात सांगतो. आज सोमवार आहे. पार्वतीचं उदाहरण किती दृढ निश्चय होता. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी दृढ निश्चय पाहिजे. मग सुख येईल दुःख येईल. तुम्ही असं म्हणू नका शेळीचं पिल्लू मेलं एवढंच उदाहरण नाही. हे दुःखाचे अनेक प्रसंग येतील. बरं, त्याचबरोबर सुखाचे अनेक प्रसंग येतील. सुखात माणसं विसरत नाहीत का? अहो, सुखात सुद्धा माणसं विसरतात. गोपीचंद राजाला किती सुख होतं, एवढं सुख होतं, तर मग त्याला विसर झाला. पण त्याच्या आईनं मैनावतीनं आठवण करून दिली, बाबा ह्याच जर सुखात राहिलास तर परमात्म सुखाला पार का होशील. मग नंतर वनामध्ये गेला. जडभरत राजा सुद्धा पुन्हा वनामध्ये गेला, त्यानं तप केलं. असे बरेच आहेत की त्यांनी राज्य वैभव त्याग केला आणि
वनामध्ये गेले. तरी कानेन ते होते मागे ऋषी, तीही या जनासी दुराविले. त्यांनी सुद्धा हे सगळं सोडून देवाची प्राप्ती केली. वा वा वा. वा. देवासाठी घेऊनी जोग, अवघा भोग त्यजियला. किती भोग असला, सुख जरी असलं, तुम्ही म्हणाल दुःखाचं उदाहरण आपल्याला लवकर पचनी पडते, पण सुखाचं पडणं, सुखात वैभवात सुद्धा देवाचं विस्मरण होतच माणसाला, उलट जास्त होण्याचा संभव आहे. दुःखात तरी उगा नाही लाजा नका होईना, देवा देवा काय केलंस तरी म्हणील, दुःखात टाहो तरी फोडील. रामकृष्ण टाहो नित्य फोडी नाही, उग वरडतात बाया उरबडू उबडू दुःख झाल्यास, पण सुख झाल्यास सुद्धा देवाचा विसर पडतो. म्हणून दोन्ही वृत्तीत सम राहिलं पाहिजे, देवाला विसर नाही पडला पाहिजे. सुदाम्यासारखं दारिद्र्य जरी आलं एखाद्याला तरी नाही विसरला पांडुरंगा. सुदाम्याला काय झालं? सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, त्याच्या प्रारब्धानं दारिद्र्य आलं, पण नाही विसरला पांडुरंगा. हे दृढ भाव आहे. ह्या दृढ भावानंच पांडव राहिले. म्हणून त्यांची आई कुंती सुद्धा म्हणायची, देवा मला विपत्ती दे म्हणजे लवकर स्मरण राहील तुझं. आणि सुख जर दिलंस तर जास्त स्मरण राहण्याचा संभव नाहीच, जवळपास विसरून जाते माणूस. कशाला तुम्हाला कुल्लर एसी चांगलं, तुम्हाला दास दासी राजवाडा सगळं तुम्हाला वैभव उपलब्ध असल्यास तुम्हाला देवाची गरजच राहणार नाही ना. उलट ते लोक म्हणतात देवामुळं आता आमचं काय अडलंय सांगा महाराज. म्हणजे ह्या वैभवासाठीच देव आहे का? देव वैभवासाठी नाही, देव आपल्या आत्माच्या कल्याणासाठी आहे. माझ्या जीवाचा उद्धार करण्यासाठी मला देवाची प्राप्ती करायची. वैभव मिळणं हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे, प्रारब्धाची वाढे मान. हे कसं आहे? प्रारब्धाधीन आहे. शरीर सुद्धा प्रारब्धाधीन, आयुष्य प्रारब्धाधीन, संपत्ती प्रारब्धाधीन. पण देव मात्र तसा नाही. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, ते हे उपाय नसरती. हे एकदा करता येईल. काय करता येईल? सोन्याचे पर्वत करवती पाषाण करविता येईल. परी या दुर्लभ विठोबाचे पाय, ते हे उपाय नसरती. देवाचे पाय, देव जोडणं सगळ्यात कठीण आहे. म्हणून या जन्मामध्येच आपल्याला देव जोडायचं आणि भक्त व्हायचं. त्याच्यासाठी दृढ निश्चय कसा पाहिजे, एक उदाहरण सांगतो. माता पार्वती एवढा दृढ निश्चय होता त्यांच्याकडे की मला शंकरच पती पाहिजे म्हणून तप करत बसल्या. आता चांगला नवरा मिळायचा म्हणल्यावर तुम्ही सुद्धा तप करता की नाही? माता माऊल्या करतात, सगळेजण महादेवाचं व्रत करतात. मला चांगला पती मिळावा, प्रत्येक बाईची इच्छा असते, प्रत्येक मुलीची कुमारिकेची इच्छा काय आहे? मला चांगला नवरा मिळावा. मग चांगल्याची व्याख्या ज्याच्या त्याच्या दृष्टीनं वेगळी असत. चांगला म्हणजे कसा? चांगला म्हणजे कसा ते ज्याचे त्याचे. कोणी श्रीमंत बघेल, कोणी गुणवान बघेल, कोणी माळकरी बघेल, कुणाला बाकी कशाची गरज नाही. हो धन आहे का बस, धनवंता घरी धनाची करी चाकरी, काय गरज नाही असंही म्हणणारे आहेत. ज्याच्या त्याचा दृष्टिकोन आहे, ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे चांगलं म्हणण्याचा, तपासण्याचा, ज्याचं त्याचं पॅरामीटर आहे. कसंही तपासा तुम्ही, कुणाला चांगलं म्हणायचं ते ज्याचे त्यानं ठरवायचं. शास्त्रानुसार कोणी बघतंय, कोणी ग्रंथानुसार बघतंय, कोणी भौतिक सुख समृद्धीनुसार चांगलं म्हणते, कोणी आपला काही फायदा असेल तर चांगलं, नाही तर काही घेणं देणं नाही. असं ज्याचे त्याचं चांगलं म्हणण्याचं पॅरामीटर आहे. मग पार्वती म्हणली मला शंकरच नवरा पाहिजे. तप करायला लागली. शेवटी तप करत करत पानं खाऊन तप करायला लागली. मग एक दिवशी फिरत 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 नारद मुनी आले. नारद मुनीने विचारलं कशासाठी तप चाललंय, तप कशासाठी चाललंय? ते म्हणले मला शंकर पती पाहिजे. बरं ठीक आहे, बरोबर, योग्य मार्ग आहे. म्हणले तू तप कर, तुला शंकर भेटतील. असं म्हणल्यावर आणखी दृढ निश्चय झाला. कुणाचा? पार्वतीचा. मग तप करायला लागली. एके दिवशी स्वतः महादेव ब्राह्मणाचं रूप घेऊन तिची तपासणी परीक्षा घेण्यासाठी आली. स्वतः आल्यावर ब्राह्मणाच्या रूपात असल्यानं ओळखू आले नाहीत. विचारलं
काय सुरू आहे, कशासाठी तप सुरू आहे? नाही, मला महादेवपती पाहिजे. पहिल्याच प्रश्नात उत्तर दिलं, आडेवेडे घातले नाही. बरं, असं आहे का? महादेवच पती का पाहिजे म्हणले ते देव बाप्पा, जे ब्राह्मण वेशातलेच महादेव आहेत. काय म्हणतात, महादेव काय म्हणून हिनं नवरा निवडला असेल? हा, महादेवापाशी काय आहे? काय आहे? अहो, महादेवापाशी माणसं जायलाच भितात. महादेवापाशी माणसं जायलाच भितात का? अहो, त्या बाबाचा अवतार, अंगावर कपडे नाही, दिगंबर, गळ्यामध्ये कवटीच्या माळा, मेलेल्या माणसाच्या, अंगाला चितेचं भस्म, चितेचं भस्म. नीट आहे शंकराचं वर्णन नरहरी महाराज करतात. नरहरी सोनार काय म्हणतात, भस्मवटी रुंडमाळा आणि हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, असं विरूपाक्ष पंचानन, असं वेगवेगळं विचित्र रूप आहे. कुणाचं? महादेवाचं. आता ते रूप वर्णन करायला टाइम नाही आपल्याला. जटाजुट गंगा अर्धचंद्र भाळी, तिजा नेत्र ज्वाळी जात वेद, गळा रुंडमाळा, खापर हस्तकी, रामनाममुखी सर्व काळ, असं बरंच वर्णन आहे त्याच्यामध्ये. कंठी काळकुट डौर त्रिशूळ हाती, सर्वांगी विभूती शोभतसे, असं देवाचं वर्णन महादेवाचं बऱ्याच ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळते. ते खरंच आहे. मग म्हणले असा नवरा, बरं त्या नवऱ्याला रूप नाही, सगळ्यात शेवटी सांगतो म्हणले ते देव बाप्पा, त्याला आई बापच नाहीत म्हणले. पत्ता आहे का त्याच्या माय बापाचा? तुला सासू ना सासरा, त्याचा मायबापाचा पत्ता नाही. अशा संघ लग्न करून तो त्याचा दृढ निश्चय कमी करायचा, म्हणजे निश्चयापासून दूर करायचं होतं. पण पार्वती म्हणली निश्चयाचे बळ आणि तू का म्हणे त्याची फळ. माझा निश्चय देवबापा, आता इतकी निंदा तुम्ही शंकराची केली तेवढी ऐकली, पण शेवटची निंदा माझ्याच्यानं आता सहन होत नाही. तुम्ही म्हणलात ना मायबापाचा पत्ता नाही, चांगली गोष्ट आहे म्हणले. मी ज्याला पती म्हणून निवडणार आहे तो अज आहे, अज, अजन्मा. नीट आहे का या शब्दाचा अर्थ? अजन्मा म्हणजे ज्याला जन्म नाही, मरण नाही. साधा जर हाडा मासाचा पती केला एखादा तर तो कधी ना कधी गचकणार आहे आणि मग मी विधवाही होऊ शकते. पण जो अजन्म आहे, ज्याला जन्मही नाही मृत्यूही नाही, तो अजन्म असा अजपती मला जर मिळाला तर मी अखंड सौभाग्यवती राहील. असं म्हणल्यावर महादेवानं दर्शन दिलं. म्हणले खरोखर तुझा दृढ निश्चय आहे आणि मी तुला वरले, आता तू मला माळ घाल. आणि त्या ठिकाणी शंकरानं पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकार केला, फक्त तिचा दृढ निश्चय बघून. विठाला 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 मग आता एवढं. आणखी भक्ताची लक्षणं पुढे सांगतो, कारण आपल्याला अभंग घ्यायचा आहे. आता बाकीचे विस्तार बंद, फक्त हायलाईट बातम्या, सुपरफास्ट एक्सप्रेस, संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढनिश्चया मयी अर्पित मनोबुद्धिर यौ मद्भक्त समे प्रिया यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजते च हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यशच मे प्रिया. कसं वाटलंय? असं 36 गुण देवानं सांगितले. मग असा जो कोणी भक्त असेल, तुकोबराय म्हणतात, तो भक्त जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैवाचा पुतळा आहे.
माग पुढे होऊ देऊ नका थोडं. पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात काय, जाणे भक्तीचा जिव्हाळा. नीट शब्द आहे का, तिन्ही शब्द. जाणे, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. असा कोणी असेल तोची दैवाचा पुतळा, म्हणजे तो देवच आहे. हो, देवाचा पुतळा म्हणजे देवच, देवा समान आहे. कोण? जाणे म्हणजे जाणतो, नेणतो, जाणतो. काही जणाला कळतच नाही, काही जणाला कळतंय. जाणीव पाहिजे, जाणीव. तसं तर जाणीव नेणीव भगवंती नाही, हे वेगळं प्रमाण आहे. पण आपल्याला एवढं तरी माहीत पाहिजे की भक्तीचा जिव्हाळा आपल्या अंतःकरणात उत्पन्न होणं, तो टिकणं आणि त्याचं महात्म्य जाणणं. मग हे भक्त वत्सल तेव्हा बरेच अभंग आहेत, बरेच प्रमाण आहेत, गात्यात सर्व संतांनी लिहिलेले आहेत. मला तेवढे प्रमाणच सांगणं होणार नाही, पण थोडक्यात सांगतो तुम्हाला. ज्याला कुणाला भक्त म्हणून घ्यायचे. आता मला सांगा, 2 तास आपण भक्त आहेत आणि 3ऱ्या तासाला घरी गेल्यास भक्त नाहीत, असं आहे का? 24 तास भक्त का 2 तास भक्त? अहो, अर्जुन झोपला तरी रोमारोमातून कृष्ण 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 असा आवाज येत होता. झोपेतही नामस्मरण. जागृती, स्वप्नीन, सुसुप्ती, तिन्ही अवस्थेत नामचिंतन ही फार पुढची अवस्था आहे. आपलं जागृतीत तरी स्मरण आहे का मला सांगा? संसाराच्या व्यापानं, अज्ञान म्हणा, अविद्या म्हणा, बऱ्याच गोष्टी आपल्या आड आहेत. कीर्तनाला निघालं म्हणजे मोठे पर्वत आड आहेत, ते पालथे घालून पार करून यावं लागतं. तुम्हाला खूप संकट आहेत सगळ्यांनाच, आपल्या संसारिक माणसं. पहिली गोष्ट तर आठवणच येत नाही, आठवण येत नाही. म्हणून सतत स्मरण राहणं. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनु स्मरयुध्यच मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिया. असे भक्त तुम्हाला कसे मगाही सांगू लागलो मी. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. तुल्य निंदा स्तुतिर्मोनी. निंदा करा, कोणी स्तुती करा, समान वाटलं पाहिजे. तुल्य निंदा स्तुतिर्मोनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिर मतीर भक्तिमान्य समे प्रिया. असे 36 लक्षणं सांगितले. असा जो भक्त असेल, असा जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. तुकोबाराय म्हणतात, त्याच्यासारखा मला प्रिय कोणीच नाही. कोणासारखा? भक्तीचा जिव्हाळा जाणतो तो. मग तुकोबारायला लोक म्हणले, तुकोबाराय भक्ती जाणणाऱ्यालाच तुम्ही श्रेष्ठ म्हणालात, पण आमच्याकडे मोठे मोठे पंडित आहेत, ज्ञानी आहेत आणि शहाणे म्हणणारे आहेत आमच्याकडं, त्यांना तुम्ही का किंमत देत नाहीत? अभंगाचं दुर्वचन.
अभंगाच्या ध्रुव चरणात तुकोबरायला प्रश्न जेव्हा विचारला की आमच्याकडे ज्ञानी आहेत, पंडित आहेत, तुकोबराय म्हणतात अनेक नये माझ्या मना, असे लोक माझ्या मनात बसत नाहीत, काय करावं, का बसत नाहीत? अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, पंडित जरी असला, शहाणा जरी असला तर माझ्या मनात तो बसत नाही, त्याच्यापेक्षा भक्त असलेला माझ्या मनात बसतो. आता हे का म्हटले असतील तुकोबरायास, त्याचं थोडक्यात विवेचन 5 मिनिटात. देव तर म्हणतात ज्ञानी तो आत्मेव मे मतम, ज्ञानी माणूस आहे तो माझा आत्मा आहे, असं देवाचं म्हणणं आहे. कोणी बी असू द्या, ज्ञानी असणं फुकट आहे का ज्ञान? अहो ज्ञान मिळवणं फुकट आहे का? ज्ञानासाठी सुद्धा घासावं लागते, ज्ञान मिळवणं सुद्धा अभ्यास करावा लागतो. दोरी चिरा पडे, दोरी चिरा कापे, पडिता काचनी, पडिला काचनी, अभ्यासे शेवनी विष पडे, किंवा असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. एवढा अभ्यास त्यांनी केलेला असतो आणि अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, मग कार्यसिद्धी प्राप्त करतात. एवढे ज्ञानी असून तुकोबराय तुमच्या मनात बसत नाहीत, हे जरा आम्हाला पटत नाही. आम्ही तर ज्ञानाला नमस्कार करतो, देव करतो म्हणल्यावर आम्ही, तुम्ही का असं म्हणजे धुडकावून लावता तुम्ही ज्ञानाला, फू करून उडवून लावतात तुम्ही, आणि भक्ताला मात्र किंमत देतात, असं का? असा प्रश्न तुम्हाला पडला की नाही? मला पडला. कारण ज्ञान मिळवणं सोपं नाही. अहो 1400 वर्ष चांगदेव महाराज जगले, कमी ज्ञानी होते का? एवढ्या सिद्धी प्राप्त होत्या की मडे उठविण्याची ताकद होती. कुणामध्ये? चांगदेव महाराजात. एवढं ज्ञान मिळवणं सोपं आहे? वाघावर बसणं आणि सापाचा चाबूक करणं कसली सिद्धी असेल? तरी तशा ज्ञानाला तुम्ही किंमत देत नाहीत तुकोबराय. आम्हाला तर वाटते त्यांना लोटांगण घालावं. साधी गोष्ट आहे, एक तर एवढं वर्ष जगणं, एवढं वर्ष तप करणं आणि एवढ्या सिद्धी प्राप्त केल्यात. गाथा मुखोद्गत, ज्ञानेश्वरी मुखोद्गत, वेद मुखोद्गत, उपनिषद मुखोद्गत आणि शास्त्र मुखोद्गत, असे पंडित आमच्याकडे काशीला आहेत. काशीला असे पंडित आहेत, असे शास्त्री आहेत. तुकोबराय म्हणतात अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. हे वाक्य मला सुद्धा जरा पटत नाही, थोडा काळ, बरं नंतर सांगतो का पटते. पहिल्यांदा बघितल्यावर तर पटत नाही, कारण ह्यांचा अभ्यास बघितल्यावर कोणी माणूस नतमस्तक होतो. अहो 4 शंकराचार्य 4 पीठावर आहेत. जे आद्यगुरु शंकराचार्य होते कमी ज्ञानी होते, त्यांच्यासारखं ज्ञानच नाही जगात कुणाकडं. आद्यगुरु शंकराचार्य, ज्ञान राणा शंकराचे अवतार आहेत साक्षात. ज्ञान राणा शंकर, शंकर म्हणजे ज्ञान राणा आहेत. साधं नुसतं डमरू जरी कानाजवळ वाजवलं तर पाणिनीला व्याकरणाचे मंत्र सापडले होते त्या, आणि पाणिनी, महर्षी पाणिनी झाला व्याकरणाचार्य. आपलं जे व्याकरण आहे सगळे महर्षी पाणिनीचे सूत्र वाचा तुम्ही. व्यासासारखे ज्ञानी आहेत. किती ज्ञानी आहेत व्यास? मनोनी महाभारती जे नाही, ते नोहेची लोकी तिही, या कारणे म्हणी पे पाही, व्यासोच्चिष्ट जगत्रे. व्यासोच्चिष्ट जगत्रे, त्रिजगतात जेवढं ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. वेदांचे 4 भाग केले, पुन्हा 4 भाग केले व्यासांनी. महर्षी वेदव्यास, महर्षी भगवान वेदव्यास म्हणा त्यांना. 4 भाग. ब्रह्मसूत्र लिहिले, 18 पुराणांची रचना केली, महाभारत लिहिलं. एकट्या व्यासांचे उपकार आहेत. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्ला रविंदायत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. सगळ्या जगाला ज्ञानमय प्रदीप एवढं ज्ञान दिलं व्यासांनी. व्यासासारखं ज्ञान. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहू परोहरी, अभाललोचन शंभर भगवान बादरायण. हे भगवान बादरायण व्यास एवढे महान आहेत. व्यासासारखा ज्ञानी, त्रिकाल ज्ञानी जगात नाही. आज सुद्धा जे व्यासपीठ आहे ते व्यासांच्या नावानं आहे. म्हणून व्यासपीठाहून व्यासांचेच विचार बोला. आगाव संसाराचा पसारा शक्यतो मांडू नका. सगुण चरित्रे परमपवित्रे सादरवर नावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ऐशी मर्यादा आहे संतांच्या घरची. ह्या गादीची मर्यादा आहे. ज्याला सांभाळायचे त्याला सांभाळा. विठाला चला, मग एवढे ज्ञानी एवढे पंडित होणं सोपं आहे का?
अहो कालिदासासारखा पंडित झाला, मेघदूत, रघुवंश काव्य लिहिलं महाकवी कालिदास. कमी ज्ञानी आहेत, काली मातेची कृपा झाली आणि एवढा ज्ञानी झाला कालिदास, जगात तोड नाही कालिदासाला. असं काव्य मेघदूत, रघुवंश, शकुंतल वाचा त्यांचं, कसलं म्हणजे एवढं ज्ञान, अगाध ज्ञान आहे. जे तर वेडावती वेद असलं अगाध ज्ञान, एका एवढे महान विभूती आहेत, महाज्ञानी आहेत. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. ज्ञानेश्वर महाराज उपजताच ज्ञानी, कसलं ज्ञान आहे. पण तुकोबरा म्हणतात बाबा ज्ञानी आहे, पण ज्ञानाला एक मर्यादा आहे. त्या ज्ञानाला भक्तीची जोड असल्यासच आम्ही किंमत देणार. नीट लक्ष द्या, त्या ज्ञानाला भक्तीची जोड आहे ना, मग आम्ही त्याला त्याचे वंदन करणार. आणि नुसतं कोरडं ज्ञान सांगतो मग अनिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. म्हणून तर व्यास सुद्धा बेचैन झाले होते, एवढं ज्ञान आहे. पण मग नारदांनी सांगितलं 17 पुराण झाले होते लिहिणं, 18वं पुराण भगवान श्रीकृष्णाची भक्ती तुम्ही गा, लीला गा, आणि त्या भक्तीतून पुन्हा तुम्हाला समाधान मिळेल असं नारदांनी सांगितल्यावर 18वं भागवत महापुराण त्यांनी लिहिलं. म्हणून ज्ञानाला जोड भक्तीची पाहिजे. आणि फक्त भक्ती आहे, ज्ञान नाही, तर प्रेमेविन झाला ज्ञानी तैसा, रांडिवेने जेवी शृंगार पै केला, भक्तीविन झाला ज्ञानी तैसा. तसला ज्ञानी आहे म्हणले काय उपयोग आहे. म्हणून भक्ती असेल तर त्याला किंमत, नुसता ज्ञानी आहे किंमत नाही. कारण दुसरं एक त्याचं कारण सांगितलं तुकोबरायनं, की भक्त जरी ज्ञानी जरी असला, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ त्यांना भक्ती सुख मिळत नाही त्या ज्ञानाला. म्हणून त्याला जोड पुढे भक्तीने धरली हाती, मग मागे ज्ञान वैराग्य येती. म्हणून भक्तीला पुढे धरा, ज्ञान येते. मग ज्ञान असलं चांगली गोष्ट आहे, पण त्याला जोड भक्तीची असेल तर बरं, नाही तर अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. मग त्याच्यापेक्षा आम्ही ज्याच्याकडं नाम चिंतन आहे त्याचा दास हो.
अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात, नामरूपी जडले चित्त. ज्याचं चित्त नामरूपात जडले, नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. त्याचा मी दास व्हायला तयार आहे, अंकित व्हायला तयार आहे. पण कोरडा ज्ञानी असल तर भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काशी. कुणाला पंडित वाचका ज्ञानी अशी भेटत नाही. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि काशी दुसऱ्याला भेटत नाही. म्हणून नामरूपी जडले चित्त, नीट आहे का, त्याचा दास मी अंकित. मग असा जर कोणी भक्त असेल जो नामरूपात राहतो, त्याचा मात्र मग मी दासही व्हायला तयार आहे आणि अंकितही व्हायला तयार आहे. पण त्याला ज्ञानासोबत भक्तीची जोड ही आमची अट आहे. ही अट ज्यानं पूर्ण केली त्याची आम्ही दास व्हायला तयार आहे. आणि जर नाही पूर्ण केली तर मग अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. मग किती बी शहाणा असला तर काय थोरपण जाळावे, ते थोरपण जाळावे. का म्हणे येथे भजन भजन किती मोठा जरी असला तरी सुद्धा आम्ही त्याला किंमत नाही. किंमत भक्त असण्याला, भजन करण्याला आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. मग काय थोरपण जाळावे, ते मोकळं थोरपण आहे, पंडित आहे, ज्ञानी आहे, पण शुष्क आहे, कोरडा आहे, अंतरंगात भक्तीचा जिव्हाळाच नसेल तर मग अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. आता आमच्या सोबत आलेले ओमकार नागरगोजे पखवाज वादक आहेत, त्यांना बसू द्या थोडा. छान सेवा दिली. तुमचं काय नाव महाराज? हां, भक्तराज. खरंच भक्तराजच आहे तर अभंगही भक्तीवरच निवडलेला आहे. भक्तराज अगदी इंद्रासारखं पखवाज वादन, गायन, गंधर्वासारखं गायन, इंद्रासारखं वादन असं म्हणायला काय हरकत आहे. एवढी मोठी उपमा, कारण एवढ्या कमी वयामध्ये अतिशय गोड हात आहे पखवाजाला. खूप खूप धन्यवाद भक्तराज. भक्तराजच ना, भेंडेवाडीकर. खूप छान आहे पखवाज. माझ्यासोबत आलेले आमचे भाचे हरिभक्त परायण ओमकार महाराज नागरगोजे, लटपटे माऊलीकडे पखवाज शिकलाय आणि आळंदीहून मुद्दाम आज योगायोग आपल्या कीर्तनाला हजेरी लागली. म्हणून आज ओमकार महाराजांचाही मला पखवाज मलाही बघायचा आहे की आळंदीला ठेवलंय भाच्याला, पण नेमका तिथं किती प्रगती झाली. उगा सरपटी मात्रा बरोबर यायल्यात का, लाग्या तरी बरोबर यायल्यात का, बोल बरोबर यायलेत की नाही, चाचपणी कर. मला काही जास्त जमत नाही पण कळतंय. विठ्ठला विठ्ठला. टाइम संपत आला. एकदा सगळ्यांनी प्रेमानं विठोबा रुक्माईचं भजन करा. हात वर करा. महाराज पुढे म्हणतील. सर्वांनी एकदा लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम म्हणा.
10-15 मिनटं थोडं ऐकण्याची तयारी ठेवा फक्त, महत्त्वाचं आहे. आता भक्तीमध्ये असं अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील. नाथ महाराज सुद्धा म्हणतात की मला देवा भक्तीमधलं प्रेम दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आणि प्रेमे विन नाही समाधान. म्हणून भक्तीचा जिव्हाळा, भक्तीतलं प्रेम हे महत्त्वाचं आहे. फक्त ज्ञान असेल तेवढी किंमत नाही, ज्ञानासोबत भक्तीची जोड असेल दुधात साखर आहे, दोन्ही पाहिजे. म्हणून ज्ञानी त्वात्मेव मे मतम जरी असलं तुकोबराय म्हणतात तरी त्याला भक्तीची जोड पाहिजे. आणि मग दोन्ही एकत्र झाल्यावर, ज्ञान आणि भक्ती एकत्र आलं की कर्म बरोबर माणूस त्या पद्धतीनंच करते, आणि मग संचित प्रारब्ध आणि क्रियमानाचा गाडाही बरोबर चालतो, मागे पुढे होत नाही. का होत नाही? कारण भक्ती, ज्ञान आणि कर्म, समजपूर्वक कर्म जर केलं तर ते कर्म पुन्हा त्रास देत नाही, उलट पुण्य वाढत चालते. योग्य कर्म केल्यास पुण्य वाढत चालते. आणि ज्ञान नसेल आणि कर्म अयोग्य होत असेल तर पुन्हा प्रारब्धाला केले कर्म झाले, मग त्याची भोग आले, मागं लचाण लागत असते. त्याच्यामुळं भक्ती म्हणजे काय तर ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानही मिळवायचे, ज्ञानाच्या पुढे जायचे, पुन्हा ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. तुकोबरायला हे अपेक्षित आहे. ज्ञान झालं, अहंकार येतो. सगळ्यात मोठा ज्ञानाचा शत्रू कोण आहे? अहंकार आहे. माऊली सुद्धा म्हणतात सामान्य माणसाला अहंकार येत नाही, ज्ञानाच्या मात्र त्याच्या पाठीमागच लागतो. नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, पण सज्ञानाचे झोंबे कंठी, आणि नाना संकटी नाचवितो. त्याला नाचविते ज्ञान. अहंकार, ज्ञानाच्या पाठीमाग अहंकार येतो, अहंकार त्याला नेऊन डुबवितो पुन्हा. आणि मग अहंकार गेला आणि मग तुका म्हणे देव झाला. आणि जोपर्यंत अहंकार शिल्लक आहे तोपर्यंत पुढे प्रगती नाही. म्हणून फार ज्ञान झालं की त्याला एक रोग लागतो, तो म्हणजे अहंकाराचा. त्याला सांभाळावं लागते. म्हणून ज्ञानाला सगळ्यात सांभाळावं लागते. कशाला? अहंकाराला. अहंकार सांभाळला की मग तो देवच झाला. अहंकार गेला आणि मग तुका म्हणे देव झाला. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशा, असं मागावं लागलं नामदेवरायला. प्रेम मागावं लागलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. कुठेही गेलं तर मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. तुकोबराय असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, सगळ्यांनी हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया, प्रेमच मागितलं. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. त्याच्याऐवजी नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. इथवर आलो आपण. आता त्याचा दास का व्हायचं, ते झाल्यास काय फायदा होईल पुन्हा सांगतो. पण आणखी भक्ताचे काही लक्षणं शिल्लक आहेत. त्याला टाईम नाही, फक्त 10 मिनिटाचा टाईम आहे. त्याच्यात 5 मिनिटात तुम्हाला लक्षणं राहिलेले शेवटचं चरण पुन्हा तुम्हाला गायला देतो, पण त्याचा अर्थ आधी लावून देतो, कारण तो महत्त्वाचा भाग आहे. कारण हा अभंगच नवविधा भक्तीपर आहे. नीट आहे का? काय? नवविधा भक्ती. आता नवविधा भक्ती काय आहे? एक प्रकरण आहे की भक्तीचे 9 प्रकार सांगितलेत. त्याच्यात 9 प्रकारानं भक्ती करा. कोणतीही भक्ती केली तरी सुद्धा तुम्हाला भगवत प्राप्ती होणारच, हे निश्चित आहे. मार्ग वेगवेगळे, मग ज्याचा त्याचा अधिकार, जसा अधिकार तैसा दावियेला मार्ग, आणि चालत आहे मग कळो येते. सगळ्याला सारखंच जमल का? अहो, आता एका घरात आई आहे, एक मुलगा 1लीत आहे आणि एक 10वीत आहे, दोघायला 5-5 भाकरी जातील का? तो मोठा 5 खाईल पण बारका एखादीच खाऊन, त्याला त्याच्या पुरतंच द्यावं लागेल. तसं संतांनी, ऋषींनी, देवांनी काय सांगितलं? ज्याला जसं झेपेल त्या मार्गानं जा. बरेच जण म्हणले आम्हाला अष्टांग योग मार्गानं जायचं. एवढं सोपं आहे का? यम, नियम, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी हे सोपं आहे का? अवघडात कठीण आहे. जे योगाची या वाटा निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. त्याच्यापेक्षा प्रेमसुख फावले रे, प्रेमसुख फावले रे. कुठं? इथं. अहो, योगियाच्या ध्याना, नीट आहे का? ध्याता नातुडसी. हे विषय जरा क्लिष्ट आहे पण तरी सोपा करून सांगतो. योगियाच्या ध्याना ध्याता नातुडसी, तो तू आमासी मागे पुढे. तो देव आमच्या मागे पुढे असल्यावर आम्हाला त्या योगाच्या वाटेनं जायची गरज आहे का? नाही. आणि योग म्हणजे तरी काय? योग म्हणजे देवाशी जोडल्या जाणं. टू जॉईन म्हणजे जोडल्या जाणं. ह्या भक्तीपंथात जोडल्या जायचे. वारकरी भागवत संप्रदायात जोडल्या गेलं आपोआप दर्शन होऊन जात असतं. कळसाचं दर्शन झालं तरी तुका म्हणे मोक्ष देखील या कळस.
कळस जरी बघितला पंढरपुरात जाऊन तरी उद्धरून जातो, पण त्या लाईनला थांबावं लागते. लाईन चुकली की मग फेरा चुकत असते, चुकली यावर मग फेरा पडे. म्हणून संतांनी काही गोष्टी सांगितल्या, काही मर्यादा दिल्या, त्या पालन करायच्या. त्याच्यात मी सांगतो तुम्हाला 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवण पहिली भक्ती, श्रवण. कीर्तन दुसरी, कीर्तन. श्रवणम कीर्तनम विष्णू. पुन्हा स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. किती झाल्या? 9 प्रकारच्या भक्ती आहेत. आता कुण 9 प्रकारची भक्ती केली, कसे उद्धरून गेले सांगतो. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7च दिवसात सर्वांगाचे कान केले तेने. शुकाचार्याकडून भागवत ऐकलं. पुन्हा ऐकलं? परीक्षितीनं त्याला 7 दिवसात मरण होतं. तक्षक नावाचा साप चावून मरणार होता, त्याला शाप होता. कुणाला? परीक्षितीला. परीक्षिती म्हणजे कोण आहे? पांडवांचाच वंशज आहे. पांडवांचा जन्मेजयाचा मुलगा पुढे परीक्षिती पांडवांचा शेवटचा वंशज होता त्या काळातला. मग परीक्षितीला 7 दिवसात मोक्ष मिळाला. कशामुळं? श्रवण भक्तीमुळं उद्धरून गेला. मग आता मला सांगा, श्रवण म्हणजे ऐकणे सोपं आहे. आता तुम्ही बसलात, ध्यान धरून ज्यांना ऐकलं ते उद्धरून जाते. महाराजाला नेमकं काय सांगायचंय ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून श्रोते कसे पाहिजे? प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. म्हणून बोल जरी असं जरी असलं, मग तुम्ही महेशाची या मूर्ती म्हणले ज्ञानोबा. तुम्ही साधारण नाहीत. श्रोते कसे असले पाहिजे? कसे असले पाहिजे श्रोते? चांगलं ऐकणारे पाहिजे आणि सुपासारखं पाखडून घेणारे पाहिजे आणि चाणाक्ष पाहिजे श्रोते. बरोबर मुद्दा हेरला पाहिजे, पक्का फिटिंग कॉम्प्युटरमध्ये बसला पाहिजे. पुन्हा विसरलाच नाही पाहिजे. त्याला म्हणायचं श्रोता. नाही तर इथून उठून गेलं की नळी फुंकिली सोनारे. अभंग कोणता होता उद्या विचारलं रात्री महाराजांना, कोणता अभंग घेतला सांगा बरं. नाही, मग एकाकडे बघते, एकाकडे अभंग सुद्धा आठवत नाही. एक तर महाराज फेल आहे, नाही तर मग आपलं श्रवण फेल आहे. ऐकण्यात तरी आपण कमी आहेत, नाही तर महाराज सांगण्यात बिंबवण्यात कमी पडला. भक्ती बिंबली पाहिजे आणि अंतकरणात ठसली पाहिजे. हे संतांचे बोल आहेत, ते बरोबर अंतरंगाचा वेध घेतल्याशिवाय राहत नाही, पण ते त्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचले पाहिजे. म्हणून श्रवण करणं ही मोठी भक्ती आहे. ऐकणं. तुम्ही आता हरिकथा श्रवण करता, बरेच आपण जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती हरिकीर्तन. नीट ऐका, ते समान विष्णूशी मग सांगितलं मी प्रमाण. तसं दिन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा, त्याचं श्रवण करण्यासाठी मी सांगतोय. आता श्रवण केलं त्याच्यानंतर पुढची भक्ती आहे कीर्तन भक्ती. शुकादिक योगी रंगले श्रीरंगी. त्यांनी सुद्धा कीर्तन भक्तीनं उद्धार झाला त्यांचा आणि अनेकांचा उद्धार त्यांनी केला. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. स्मरण, सतत देवाचं स्मरण. द्वारकेचा राणा पांडवगरी पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविते. सतत देवाचं स्मरण आहे, सतत देवाचं स्मरण. सतत कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्संतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत देवाचं स्मरण. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. असं सतत त्याला म्हणायचं दृढ निश्चयानं सेवन. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, सतत स्मरण. प्रल्हादानं सतत स्मरण केले. स्मरण भक्ती कुणा केली आहे? प्रल्हादानं केली. म्हणून स्तंभी नारायण प्रकटले. त्याच्यासाठी देवाला यावं लागलं. कुणासाठी? उचलून घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला. नाम बरव्या बरवंट. वा वा वा. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलोनी घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला. त्यानं स्मरण नावाची भक्ती केली, उद्धरून गेला आणि सगळ्याला नारायण नारायण स्मरण करा म्हणून सांगून गेला. आपण किती करतो ते तुम्ही बघा. ज्याचे त्यानं स्मरणम.
वा, नामासाठी पार पाववील, योग्य प्रमाण आहे. कुठवर आलं होतं आपलं? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. पायाची सेवा कुणा केली असत सगळ्यात जास्त? कुण? अहो तिशीत यावे काकुलती. कुणाला? पाय लक्ष्मीच्या हाती. पाय कुणाच्या हातात आहेत? पायाची दासी. प्रिय पुरुषोत्तमा झाली ते कोण? अहो पायाचं चिंतन कुणं केलं? लक्ष्मीनं केलं. लक्ष्मी पायाची दास झाली म्हणून प्रिय पुरुषोत्तमा झाली तेने. लक्ष लावा रे चरण. वाह, लक्ष लावा रे चरणी. बरोबर. पुढे म्हणे नामयाची जनी. पादसेवनम किंवा अक्रूरानं काय केलं? देवाच्या पावलाला वंदन केलं तरी अक्रूर उद्धरून गेला. अक्रूर. पादसेवनम. अर्चनम. पृथू नावाचा एक राजा होऊन गेला, त्यानं अर्चन भक्ती केली. अर्चनम. वंदनम. सतत देवाला वंदन करत राहणं. वंदनम ही एक भक्ती आहे, पण मनाभावातून. काया वाचा मने झाला विष्णुदास असा पाहिजे. मग काम क्रोध त्यास बाधिती ना, असे बरेच प्रमाण आहेत. तशा पद्धतीनं वंदन झालं पाहिजे. ते काही जणांनी केले, ते उद्धरून गेले. वर अर्चनम वंदनम. दास्यम. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. हनुनी देखिले रामचरण. म्हणा जरा, म्हणा एकदा. म्हणलं पाहिजे. आता हे प्रमाण महत्वाचं असलं की म्हणायचं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले आणि म्हणून देखिले रामचरण. त्याला रामाची भक्ती प्राप्त झाली. कुणाला? हनुमंतरायाला. त्याचं कारण काय? अहो दास मारुती म्हणून घेतात ते स्वतःला. दास्यत्व. दास्य भक्ती जर कुणा केली असत तर कुणासारखा दास व्हावा? अहो रामाचा दास म्हणून राहिले हनुमंतराय आणि म्हणून जगामध्ये वंदनीय ठरले. आणि एकटे उद्धरले नाहीत, मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धरिले. राक्षसा कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. म्हणजे हनुमंतराय, हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी, तया माझे नमस्कार. वारंवार निरंतर असा हनुमंतराय पराक्रमी आहेत. पराक्रमी. हनुमंतरायाचं वर्णन सेपरेट कधी हनुमान जयंतीला करू. दास्यत्व निकट हनुमंते केले एवढं लक्षात घ्या. दास्य भक्ती. आणि त्याच्यानंतर काय राहिलं? काय झालं? अर्चनम वंदनम दास्यम. सख्य भक्ती. सख्यत्व अर्जुनानं केलं. कुणं केलं सख्यत्व? अहो अर्जुन हा सखा होता. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. सखा होता. सखा कोणाचा? देवाचा. देवाचा सखा होता अर्जुन, म्हणून लाडका होता. सगळ्यात प्रिय भक्त. देवसखा जरी जग अवघे कृपा करी. न मोडे हिंडता वन, न मोडे काटा हिंडता वन. देवसखा जरी जग अवघे कृपा करी. मग अर्जुनानं सख्य भक्ती केली. सख्य भक्ती. नरनारायणाची जोडी होती. सख्य भक्ती केल्यावर आत्मनिवेदन बळीनं जीव दिला पायातळी. बळीनं काय केलं? यज्ञामध्ये 3 पावलं भूमी मागितली वामनानं आणि त्रिपाद भूमी. त्याच्यामध्ये पहिलं पाऊल स्वर्ग पृथ्वी आणि शेवटचं पाऊल दिलं त्याच्या डोक्यावर. त्याला पाताळात घातलं बळीला आणि बळीचा द्वारपाळ झाला देव. बळीनं आत्मनिवेदन नावाची भक्ती केली. शुक्राचार्य म्हणू लागले दान देऊ नको, हा वामन कपटी आहे, हा बटुरूपानं आलेला आहे आणि तुझं राज्य हडप करतो. कारण त्यावेळेस काय झालं होतं? बऱ्याच जणाला असा संभ्रम आहे की बळी चांगला होता. जनाबाई म्हणल्या देवा त्या बळीला पाताळात का घातलं? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, धुंद झाला तुझा दरबार. असे बऱ्याच जणांचे दाखले दिले देवानं. उन्हे दुने काढलेत जनाबाईनं. त्याच्यात हे एक उन्ह काढलंय देवाचं. देवानं सांगितलं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण बळीने काही पातकं केले होते. बळी खूप उदार दानशूर राजा होता, त्याच्यासारखा राजाच नव्हता. म्हणून इडापिडा टळून बळीचं राज्य येऊ म्हणतो. पण बळीनं 2 गोष्टी केल्या त्या देवाला आवडल्या नाहीत. पहिलं म्हणजे इंद्रावर स्वारी केली. त्याच्याकडं शुक्राचार्य त्याचे दैत्याचे गुरु संजीवनी विद्या होती.
देवानं जरी पराभव केला बळीचा तरी बळी संजीवनी विद्येमुळं पुन्हा सैन्य त्याचं जिवंत व्हायचं, पुन्हा आक्रमण देवावर. असं देवाच्या सगळ्या संपत्ती हरण केल्या बळीनं. संपत्ती हरिल्या देवाची या, बळीराजा दैत्य बहुत मातला, संपत्ती हरिल्या देवाची या. मग ते वेळी तुआ आदिती उदरी अवतारधारी बटू झाला. वामन अवतार मगा विसरलाय आपला 10 अवतारातला. बरं झाला आता लक्षात आलं. तुमच्याही लक्षात नव्हतं, कुणच म्हणलं नाही मला सुद्धा की वामन अवतार राहायला सांगायचा. ते योगायोग आता आला. मग आदितीच्या उदरात बटू रूपानं वामन अवतार धारण केला. वामन म्हणजे बटू, ब्राह्मणाच्या रूपानं दान मागायला आले, त्रिपाद भूमी मागितली आणि विराट वामन झाले, पुन्हा मोठं रूप धारण केलं. मग बळीच्या लक्षात आलं, अरे हे तर अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं होतं, त्याच्यापेक्षाही महाभयंकर रूप दिसणारा, छोटा दिसणारा बटू पण हा वामन रूपातला विष्णूच आहे. ओळखलं. पण बळी म्हणला मी एकदा दान दिलं. शुक्राचार्य झारीत आड बसले होते. आड आला म्हणून पुढे टाइम बी आपला संपलाय. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. दानाच्या आड आल्यामुळे ही गत झाली, परंतु बळीनं आत्मनिवेदन नावाची भक्ती केली. अशी 9 प्रकारची भक्ती ज्यानं केली तो एक शुद्ध आहे. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे 9विध भक्ती जाणे तोची शुद्ध.